रसिक हो, तुलसी रामायणाच्या गेल्या भागात आपण पाहिलं की मनू आणि शतरूपा यांच्यापासून ही अखिल मानवसृष्टी निर्माण झाली. मनूचा वंशविस्तारही खूप वाढला, परंतु काळानुरूप त्यांना दोघांनाही वृद्धत्व आलं तर त्यांच्या मनातली विषय वासना काही केल्या संपेना. या गोष्टीचं त्यांना अतिशय दुःख झालं आणि मग ती दोघं नैमिषारण्यात तपा करता म्हणून निघून गेली. मनू आणि शतरूपा तेथे आले आहे ते कळल्यावर त्या भागातले ऋषी मुनी गोळा झाले. त्यांनी अनेक तीर्थांचं दर्शन या दाम्पत्याला घडवलं आणि त्यानंतर मनू आणि शतरूपा या दोघांनी अतिशय कठोर अशा तपस्येला सुरुवात केली. पहिले काही दिवस कंदमुळं भक्षण करून, नंतर काही दिवस नुसतं जल भक्षण करून, मग वायू भक्षण करून आणि शेवटी तर काहीही भक्षण न करता एका पायावर उभं राहून असं असंख्य वर्ष त्यांनी तप केलं. या तपसाधनेच्या काळात ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे अनेकदा त्यांना भेट देऊन गेले आणि वर माग असं विनवत राहिले. परंतु भगवंताच्या दर्शनाची इच्छा करणारे ते जोडपं या कोणाचंही न ऐकता तसंच तप करत राहिले. अनंत वर्षानंतर आकाशवाणी निनादली की तपपूर्तीचा काळ आला आहे. आणि मग मनू आणि शतरूपा यांनी पाहिलं की साक्षात भगवंताचं रूप त्यांच्या समोर उभं आहे. श्री रामचंद्रांचं रूप त्यांच्या समोर उभं आहे. आणि मग स्वतः श्री रामचंद्र त्यांना म्हणाले की तुम्ही वर मागा आणि आता पुढे. कृपानिधी पुन्हा म्हणाले, मी तुमच्यावर पूर्ण संतुष्ट आहे. मी महान दाता आहे असं समजा आणि मनाला वाटेल तो वर मागून घ्या. प्रभूंची ही वाणी ऐकून दोघांनी हात जोडले. धीर धरून अगदी मृदू आवाजात मनू म्हणाला, प्रभू, आपलं चरण दर्शन झालं यातच आम्हाला सारं काही मिळालं. एक बलवत्तर वासना मात्र या मनात उसळते. सुलभ आहे आणि अवघडही आहे. आता बोलवत नाही, पण ती पूर्ण करणं आपल्याला कठीण नाहीये. माझ्या दौर्बल्यामुळे मला मात्र ती कठीण वाटते. दारिद्र्याला कल्पतरू भेटला तरी अपार दौलत मागताना त्याला संकोच वाटतो. देववृक्षाची शक्ती त्या बापड्याला ठाऊक कुठची. माझी स्थिती तशी संशयाकुल झाली आहे. आपण सर्व व्यापी आहात. माझे मनोरथ जाणता तेवढे पूर्ण करा. राजा, संकोच सोड. सुखे नैव माग. तुला देता येणार नाही अशी कोणतीच गोष्ट माझ्यापाशी नाही. काय वाटेल ते माग. प्रभूंनी त्वरित आश्वासन दिलं. आपण दात्यांचे शिरोमणी, कृपासागर. प्रभू, सांगू का, खरंच सांगू का, आपल्यासारखा मुलगा आम्हाला असावा असं मला वाटतंय. आपल्यापासून मी काय लपू. शेवटी मनूनं मागण्याचं धाडस केलं. भगवंतांनी त्याचं शुद्ध प्रेम पाहिलं, अमोल बोल ऐकले. तथास्तु असे उद्गार दयानिधींच्या मुखातून बाहेर पडले. पुढे म्हणाले, अरे, माझ्यासारखा मी दुसरा कुठे शोधावा. मीच अवतार घेईन, तुझा मुलगा होईल. नंतर बद्ध पाणी उभ्या असलेल्या शतरूपेलाही भगवंतांनी सुचवलं, देवी, तूही तुला हवा तो वर मागून घे. नाथ, शतरूपा बोलू लागली. नाथांनी मागितलंय ते चातुर्यानं मागितलंय.
त्यांचंच मागणं मला आवडलं. प्रभू, आपण भक्तांचे हितकर्ते आहात. मी मोठं धाडस करते, पण आपण सर्व जगताचे स्वामी आहात, ब्रह्मादिकांचे उत्पादक आहात. आपण परब्रह्म, आपणच सर्वांच्या हृदयाला चैतन्य देता. भगवान बोलले ते प्रमाणच असले पाहिजे. पण मला जे मागायचंय ते मी आता मागतेच. देवा, आपले जे निस्सीम भक्त आहेत त्यांना जे सुख मिळतं, ते ज्या गतीला जातात, ते सुख, तीच गती, तीच भक्ती, तेच आपल्या चरणांवरचं प्रेम, तोच विवेक, तीच राहणी प्रभूंच्या कृपेनं आम्हाला मिळावी. गूढ, रुचिर आणि मार्दवपूर्ण अशी ती वरयाचना ऐकून कृपासागर मधुर शब्दांनी बोलले, माते, तुझ्या मनात ज्याची आवड उत्पन्न झालीये ते सर्व निसंशय मी तुम्हा दोघांना देऊन टाकले. माझ्या अनुग्रहानं मातुश्री, तुझं अलौकिक ज्ञान कधीही नष्ट होणार नाही. पत्नीनं विचारपूर्वक अविनाशी ज्ञानप्राप्तीचा वर मागून घेतला हे पाहून मनूनं पुन्हा भगवंतांच्या चरणावर मस्तक ठेवलं, प्रार्थना केली. प्रभू, माझी आणखी एक विनंती आहे. मुलगा म्हणून माझं आपल्यावर प्रगाढ प्रेम राहावं. अगदी जग मला वेडा म्हटलं तरी चालेल. माझं प्रेम इतकं असावं की आपणा वाचून मी, म्हणजे मण्या वाचून सर्प किंवा पाण्या वाचून मासळी, माझी स्थिती अशीच असावी. माझं जीवन आपल्या अधीन असावं. हा वर मागून मनूनं परत एकदा श्रीचरणांना मिठी घातली. एवमस्तू, करुणानिधी बोलले. आता माझी आज्ञा प्रमाण मानून तुम्ही इंद्राच्या नगरीत जाऊन राहा. तिथं काही काळ राहिल्यानंतर राजा, तू अयोध्यापती होशील तेव्हा मी तुझा पुत्र होईल. इच्छामय नररूप घेऊन मी तुझ्या घरी प्रगट होईल. माझ्या अंशासह प्रगट होईल. अवतार घेऊन भक्तांना सुखद होतील अशा लीला करीन. त्या लीलांचं श्रवण जे महाभाग करतील ते आसक्ती आणि मद यांचा त्याग करतील. भवसागर तरून जातील. अरे, या जगाला निर्माण करणारी आदिशक्ती तीच ही माझी माया सीता या नावानं अवतरेल. मी तुमचे मनोरथ पूर्ण करीन. सत्य सत्य, माझं हे वचन सत्यच ठरेल. असं अनेकदा बोलून भगवान अंतर्धान पावले. अंतःकरणानं श्री परमेश्वराची आराधना करीत ते राज दाम्पत्य काही दिवस त्याच आश्रमात राहिलं. योग्य काल येताच त्यांनी आपला शरीराचा त्याग केला आणि नंतर देवेंद्रांच्या नगरीत जाऊन त्यांनी तिथे निवास केला. वृषकेतूंनी उमेला सांगितला तो हा पवित्र इतिहास भारद्वाज मी आपल्याला सांगितलाय. पण राम जन्माला आणखीही एक कारण झाले, तेही सांगतो, ऐका.